तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील संत तुकाराम महाराज यांची तपश्चर्या भूमी असलेल्या भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराळा डोंगर, लेणी हे क्षेत्र राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011 मध्ये घोषित करण्यात आले आहे। मात्र काही भूमाफियांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असल्याने या तपोभूमीचे अस्तित्व धोक्यात आल्याने राज्यभरातील विविध वारकरी संघटना संतप्त झाल्या आहेत। या ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी राज्यभरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे। अवैध उत्खनन न थांबल्यास 10 मार्च पासून मुंबईतील आझाद मैदानावर वारकरी गाथा आंदोलन केले जाणार असून शासनाने तात्काळ उत्खनन न थांबविल्यास मंत्रालय पोखरून काढू असा इशारा वारकरी धर्म परिषदेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणून जो आपले तोची साधू ओळखावा या उदांत भावनेतून तुकोबांनी संपूर्ण जीवन जनसामान्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी समर्पित केलं। तुकोबांनी ज्या शक्तीतून तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याचं सामर्थ्य तुका गाथेतून लिहिलं, ती गाथा लिहिण्याचं सामर्थ्य ज्या भामचंद्र डोंगरामध्ये, भंडारा डोंगरामध्ये त्या भूमीत आहे, ती भूमी आज पोखरल्या जात आहे। सरकारने तो गड, ती भूमी, तो डोंगर 2010-11ला अध्यादेश काढून संरक्षित केला। असं असताना सुद्धा काही भामटे व्यापारी दलाल लोक तो भामचंद्र डोंगर आमची आस्था, आमची श्रद्धा पोखरण्याचं काम खुलेआमपणे करत आहे। त्यांना लगाम लागली पाहिजे, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे। 2010-11चा अध्यादेश कायद्यात रूपांतरित झाला पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या 350 तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं। जर या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर 10 मार्च पासून आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गाथा पारायण आंदोलन आणि दुसरीकडे मंत्रालयाची वीट पोखरो आंदोलन करणार आहोत। याची नोंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अन्यथा वारकरी संतप्त होतील, वारकऱ्यांचा उद्रेक होईल आणि त्यामध्ये हे सरकार कोसळून जाईल। मोथळा तहसील कार्यालयामध्ये येण्याचं कारण आम्ही सर्व वारकरी मंडळी पुणे जिल्ह्यामध्ये देहू जगद्गुरू तुकाराम महाराजांचं स्थान आणि तुकाराम महाराजांनी ज्या भामचंद्र डोंगरावर तपश्चर्या केली, साधना केली, किंबहुना त्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला अशी सिद्ध भूमी आणि त्या भूमीवर आता काही बिल्डर लोकांनी, काही कंपन्यांनी, काही सरकारचे आता तसा अध्यादेश काढलेला आहे की हा संरक्षित राहावा डोंगर, असा अध्यादेश असतानाही तिथे अतिक्रमण चालू आहे, तो डोंगर पोखरणं चालू आहे। म्हणून आम्ही त्यासाठी प्रत्येक तहसीलला निवेदन वारकऱ्याच्या मार्फत देत आहोत। त्याचप्रमाणे जर समजा हे मागण्या झाल्या नाहीत तर आम्ही मुंबईला आझाद मैदानावर गाथा पारायण करून आणि सरकारचा निषेध त्या ठिकाणी आम्ही करणार आहे, अशी आमची पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। रामकृष्ण हरी जय। मंडळी